हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ किचन मॅजिक विथ मोनाली या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज घरीच बनवा कढईमध्ये स्वित्झर्लंड ब्राउनी, हॉट ब्राउनी। चला तर मग कशी बनवायची आपण बघूयात। एक बाउल घ्यायचं, त्याच्यात पाणी गरम करायला कमी गॅसवर ठेवायचं आणि आपण पहिले डार्क चॉकलेट वितळून घेणार आहोत। पहिले कट करून घेऊ। बारीक बारीक कट करत जायचं आहे। तर त्या बाउलमध्ये आपण चॉकलेट टाकून दिला तर वितळत आहे बटर आणि चॉकलेट। तर पूर्ण सिरप सारखं होईपर्यंत त्याला हलवत राहायचं आहे। कमी गॅस केला आहे मी। आणि इकडं आपण एका प्रीहीटसाठी आपण ठेवून देऊ। एक बाउल घ्यायचं, तुम्हाला जे सोयीस्कर पडेल ते, आणि त्याच्यात मीठ, कोणतंही मीठ टाकायचं, खडा वगैरे। मी परत यूज केलं आहे म्हणून तसं झालं आहे ते मीठ। आणि प्रीहीटसाठी आपण 10 मिनिटासाठी ठेवून देऊ। मला जे सोयीस्कर वाटलं ते मी ठेवलं आहे, त्याच्यामध्ये वाहवलं आहे ते माझं बाउलनुसार। आपलं सिरप तयार झालं आहे। थोडंसं दूध टाकू आणि त्याला परत मिक्स करून घेऊ। चॉकलेट वितळली आपली। गॅस बंद करू आणि खाली उतरवून घेऊ। ज्याच्यामध्ये तुम्हाला ब्राउनी करायचं आहे त्याला आपण ऑइलने किंवा बटरने ग्रीस करून घ्यायचं। बटर पेपर असेल तर बटर पेपर लावा, पीठ फिरवायचं असेल तर पीठ पण ग्रीस करू शकतात, मैदा वगैरे। माझ्याजवळ बटर पेपर होतं म्हणून मी त्याला लावून दिला आहे। आता अर्धा कप मैदा, 1/3 कप पिठी साखर, कोको पावडर, डार्क कोको पावडर नसेल तर तुम्ही कॉफी पण घेऊ शकता, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, आणि त्याला गाळणीने आपण गाळून घेणार आहोत। त्याला खडे वगैरे नाही राहायला पाहिजे, सॉफ्ट निघायला पाहिजे, त्याच्यामुळे आपण गाळून घेणार आहोत। तर गाळलं गेलं आहे, त्याला मिक्स करून देऊ आपण। वन 3 कप दही टाकायचं आहे, ऑइल, आणि त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केलं आहे, चिमूटभर मीठ टाकू आणि चॉकलेट एसेन्स, त्याला मिक्स करून घेऊ।
थोडंसं दूध टाकू. 1-3 कप दूध टाकलंय आपण, त्याला यूज केलंय त्याच्यामध्ये. झालंय आपलं तयार. त्याच्यात चोको चिप्स भरपूर आणि चॉकलेट कट केलेले ते मिक्स करून आता बाउलमध्ये टाकून सेट करायला थोडंसं टॅप करून घ्यायचं. आणि आपण जे प्री हीट करायला ठेवलं आहे ते चोको चिप्स टाकायचं. प्री हीटला ठेवलं आहे त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं 35 मिनटासाठी. टॅप करून त्याच्यावर ठेवून देऊ. टोटल आपले 35 मिनटं झालेत. चेक करू आपण टूथपिकने किंवा काही स्टिक असेल तर मी स्टिकने चेक करते. पेन निघालाय. एक कढई घ्यायची लोखंडाची आणि त्याला आता गार झालाच येतो. ऑलरेडी 10-15 मिनटं होऊन गेलेत आणि त्याला काढून घ्यायचं आहे. मी तिकडं कढई तापायला ठेवली आहे. तोपर्यंत इकडं आपण कट करून घेऊ केक. बघा छान निघाला आहे, एकदम सॉफ्ट झाला आहे. बटर पेपर होता वरती, तो काढून घेऊ. ते आतून कट करून घेऊ. झाला आपला कट. बघू शकता तुम्ही आत बी चॉकलेट वगैरे छान. दहा मिनटं मी कढई तापायला ठेवली होती. एकदम छान कढई तापून गेलाय. आणि त्याच्यावर सिरप टाकून देऊ. बघू शकता सिरप. आणि तो कट केलेला भाग मी ठेवला मध्ये. वरून आईस्क्रीम ठेवायची. वरून आईस्क्रीम ठेवायची. मी 2 आईस्क्रीम ठेवते. 2 कप आणले होते ते आईस्क्रीम ठेवते. आईस्क्रीम मधोमध ठेवली आहे. गॅस बंद केला आहे मी. ऑलरेडी कढई तापली आहे आपली. खाली ब्राउनी सिरप, ब्राउनी आईस्क्रीम आणि वरून परत सिरप टाकायचं. बघू शकता सिरप टाकलंय. एकदम मस्त. अरे वा,
चोको चिप्स भरपूर टाकले. तयार आहे आपली स्विझीलँड ब्राउनी. चला तर मग टेस्ट करूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.